श्रोते हो, नमस्कार श्रोते हो. आपल्या देशाचं भवितव्य हे आजचे विद्यार्थी आहे, असं आपण नेहमी म्हणतो आणि यात काही वावगं नाही. कारण विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा विकास यावरच देशाचा विकाससुद्धा अवलंबून आहे. म्हणूनच जेव्हा आपण प्रगतीचा विचार करतो किंवा प्रगतीविषयी बोलतो, तेव्हा विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करावं लागतं. आपल्याला अभिमान वाटावा अशी एक बाब म्हणजे नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये आपल्या जिल्ह्यातील म्हणजे पहापळ तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथील बाबासाहेब देशमुख विद्यालयाची विद्यार्थिनी अंबिका महादेव धुळे वर्ग 9वा ही प्रथम क्रमांक हिने मिळवलेला आहे. माध्यमिक आदिवासी गटामधून मॉडेल राज्यस्तरावर प्रथम क्रमांक तिला प्राप्त झाला आहे. तिचे मार्गदर्शक आहेत बाबासाहेब देशमुख विद्यालय पहापळचे शिक्षक निलेश भास्करराव लिखार सर. आज आपण या दोघांनाही आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्या अनुभवाविषयी. लिखार सर, तुमचं स्वागत आहे. अंबिका, तुझं सुद्धा स्वागत आहे. पहिला प्रश्न लिखार सर माझा हा आहे, की शाळेने कोणतं मॉडेल पाठवावं किंवा काय यावर्षी आपण एंट्री द्यायची हे कसं ठरवलं तुम्ही? सर्वप्रथम मॅडम, त्या ठिकाणी जे तालुकास्तरीय आधी होतं, हो. त्यावेळी आम्ही सहज चर्चा केली. तर बरं. त्या चर्चेमध्ये आता या विद्यार्थिनींनी काही मॉडेल वर म्हणजे विचार केला होता. हं. जसं कुठे रील्स वगैरे पाहताना त्यांना सोलर टेंट विषयीची माहिती होती. बरं. हां. त्यांनी तो विषय माझ्याजवळ बोलून दाखवला, हो. की आपल्याला सोलर टेंटवर मॉडेल बनवायचं आहे सर. अच्छा. तर मग आम्ही त्यावर अभ्यास करायला सुरुवात केला हां, हां. आणि मग सोलर टेंट असे जगामध्ये बरेचसे अस्तित्वात आहे. बरोबर. पण आपण इतरांपेक्षा काय वेगळं करू शकतो, हं. तर यावर आम्ही विचार केला आणि एक असा वेगळ्या प्रकारचा सोलर टेंट आम्ही त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये मांडला. सर, आपण कोणता विषय शिकवता शाळेमध्ये? मी गणित विषय शिकवतो. बरं. गणित सोबत विज्ञान. अच्छा, सोबत विज्ञानही शिकवता. सोलर टेंट म्हणजे नेमकं काय होतं? त्याच्या फॅसिलिटी म्हणजे आपण म्हणूया उपयुक्तता काय होती? सोलर टेंट म्हणजे एक असा टेंट आहे जो फक्त बर्फाळ प्रदेशामध्ये आपण वापरतो. जसं अच्छा. लडाख, काश्मीर हां. या ठिकाणी, की बरं. बाहेर ज्यावेळी आता सैनिक लोक लडाखमध्ये असतात, हो. तर बाहेर जर मायनसमध्ये तापमान असेल तर हो. त्या टेंटमधलं तापमान हे आपल्याला प्लसमध्ये ठेवता येतं. अच्छा. म्हणजे बाहेर -10 असेल तर टेंटमध्ये +10 डिग्रीपर्यंत आपण वाह! वाह! मेंटेन करू शकतो. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या लोकांसाठी किंवा सैन्यातील लोकांसाठी हे फार उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही, नाही का सर? नक्कीच मॅडम. बरं. अंबिका, तू 9व्या वर्गात आहे, नाही का? हां. विज्ञान विषयामध्ये तुला कधीपासून रुची आहे? मला विज्ञान विषयामध्ये मला आधीपासूनच विज्ञान आवडत होतं. हां. परंतु माझ्या मार्गदर्शक शिक्षकांनी हो. संशोधन करण्याची माझ्यामध्ये आवड निर्माण केली आहे. वाह! वाह! मग तुला हे म्हणजे कसं सुचलं, की सोलर टेंट म्हणजे कुठून प्रेरणा मिळाली तुला? मी मला या मॉडेलची प्रेरणा लद्दाखमध्ये सैनिक किंवा नागरिकांना अत्यंत थंडीमुळे अत्यंत त्रास होतो आणि तिथे हो. राहावे लागते. बरोबर. मग अशा वेळी आपण सौर ऊर्जेवर चालणारे टेंट बनवू शकतो का? हो. या विचारातून मला या मॉडेलची प्रेरणा मिळाली. बरं. लिखार सर, आता ही विद्यार्थिनी ग्रामीण भागातील आहे, नाही का? हो. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तयार करणं ही एक आणखी मोठी जबाबदारी असते. कारण त्यांना संसाधनं तेवढे नसतात. साहित्य तेवढं उपलब्ध नसतं. काय परिश्रम घ्यावे लागले नेमके तुम्हाला? यामध्ये आम्हाला शाळेने खूप मदत केली. जसे बरं. शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक हो. यांनी आम्हाला हो. जे प्रयोगात्मक वातावरणाची निर्मिती करून दिली शाळेमध्ये. हो. त्यामुळे मग आम्ही आता सोपा विषय नव्हता. बरोबर. कारण PCM म्हणजे फेज चेंज मटेरियल हं. एक असं जेल पदार्थ आहे. तो आम्ही स्वतः हं. सीनियर कॉलेज लॅबोरेटरीमध्ये विकसित केला. अच्छा. तर हं. ते विकसित करताना आधी विद्यार्थ्यांना जे बेसिक कन्सेप्ट आहे हं. फिजिक्स, केमिस्ट्री, हं. तर हे हं. समजावणं हे खूप आव्हानात्मक होतं. हो, हो. तर ते माहिती आम्ही आधी या विद्यार्थिनींना समजावली. त्यांच्या बरोबर. ते लक्षात आल्यानंतर हं. मग पुन्हा त्यांनी जोराने तो पुन्हा संशोधन केलं आणि एक जेल पदार्थ अच्छा. आम्ही विकसित केला. ओके. म्हणजे हा जो पदार्थ आहे हा तुम्हीच विकसित आम्ही केलेला, नाही स्वतः का? विकसित केलेला आहे. साधारणतः एक्सपेरिमेंटला किती दिवस लागले सर? तरी आम्ही यावर जवळपास 3 महिनेपर्यंत रिसर्च केला. ओहो हो! बरं. आणि मार्गदर्शन कुणाचं लाभलं तुम्हाला? म्हणजे आम्ही स्वतः तो अभ्यास परिपूर्ण केला त्याचा. हो. पण जेव्हा आम्हाला मार्गदर्शनाची गरज हो. पडली, कुठे हो. अडचण वाटली, हो. तर सीनियर कॉलेजचे वगैरे जे प्रोफेसर असतात हो. त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. हं, हं. त्यांच्याकडून माहिती घेतली. हं, हं. मग आता हा एखादा प्रयोग करायचा म्हणजे लिखार सर, खूपदा अपयश सुद्धा आणि पेशन्स सुद्धा पाहिजे माणसाला. काय-काय अडचणी आल्या तुम्हाला नेमक्या?
त्यामध्ये खूप अडचणी येत होत्या. हं, कारण जसं आम्ही बऱ्याचसे ग्लॉबर सॉल्ट नावाचा एक पदार्थ आहे, हं. तर ज्याला उष्णता दिल्यावर तो 32 डिग्रीवर मेल्ट व्हायला पाहिजे, बरोबर. परंतु तो त्यावर बरेचदा वितळत नव्हता. हो. मग त्याला वॉटर बाथ वगैरे अशा बऱ्याचशा लॅबोरेट्रिकल कन्सेप्ट हं, आहे. हं. त्या सगळ्या घेऊन योग्य वातावरणामध्ये कसा हो, करायचा, हो, मग सिनियर कॉलेज लॅबोरेटरीमध्येच हो, आम्ही तो करून पाहिला. हो. तर त्यामध्ये आम्हाला यश आलं. बरोबर. पण बरेचसे घटक त्यामध्ये आम्ही ॲड केले. हं, मग हं, त्याचं प्रमाण कमी अधिक कसं करायचं, मग हं, कधी तो परफेक्ट जेल पदार्थ बनेल, हं. तर यासाठी आम्हाला बरीचशी मेहनत घ्यावी लागली. अच्छा. मग त्याच्यानंतर हा नागपूरला जे राज्यस्तरीय प्रदर्शन झालं, अंबिका कोणता प्रयोग नेला होता तुम्ही? आम्ही तिथे PCM बेस्ड सोलर पॉवर हिटेड टेंट फॉर स्नोवी रिजन असे नाव होते त्या मॉडेलचे. अच्छा. अच्छा, म्हणजे हा प्रयोग पुढे तुम्ही नागपूरला नेला, नाही का? सर, विद्यार्थी म्हणजे ही अंबिका जी आहे, हिला किती दिवसाचं प्रशिक्षण द्यावं लागलं नेमकं? तरी आम्ही दिवाळीच्या जशा सुट्ट्या लागल्या होत्या 18 हो, ऑक्टोबर आम्हाला आठवते. हो. तर 18 ऑक्टोबर रोजी आम्ही सुरुवात केली होती या बरं. मॉडेलवर काम करायला. हो, संपूर्ण दिवाळी पूर्ण सुट्ट्या आम्ही या मॉडेलवरच काम करत होतो. हो, तर आत्ता शेवटी या 1 तारखेला 1 फेब्रुवारीला हो, त्या ठिकाणी जे बक्षीस वितरण झालं, हो. त्यावेळी आम्हाला ते यश आलं. वाह! वाह! अंबिका, मग अभ्यास करून हे सगळं सांभाळणं, याला किती वेळ द्यायची तू? मी शाळेमध्ये तर रोजच जावेच लागत होते. हां. त्यानंतर आल्यानंतर मी रोज वाचायची. बरं. शाळेतून आल्यानंतर शाळेचा अभ्यास झाला, की मी याला वेळ द्यायची. अच्छा. बरं, हे सगळं सरांकडून तू शिकत होती नाही का रोज? हां. बरं. अंबिका, तुझ्या घरी कोण-कोण असतं? म्हणजे घरी काय वातावरण आहे? माझ्या घरी माझे आजोबा, आजी, हं. आई-वडील हो. आणि माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे हं. आणि मला लहान बहीणसुद्धा आहे. बरं. अ, शेती आहे का तुमच्याकडे? हां, शेती आहे. पप्पा शेती करतात बरं. आणि सोबतच एक कापसाचा व्यवसायसुद्धा करतात बरं. हां. आणि माझी आई घरकामच करत असते अच्छा. आणि म्हणजे घरामधून तसं काही वातावरण शैक्षणिक फक्त प्रोत्साहन होतं, पण हां. मार्गदर्शन असं काही नाही, नव्हतं, नाही. नाही का अंबिका? म्हणजे स्वतःलाच तयारी तुला करावी लागली, नाही हां, का? हां. शाळेमध्ये कसं वाटतं तुला? मार्गदर्शन कसं मिळतं तुला शाळेमध्ये? शाळेमध्ये मार्गदर्शन खूप चांगलं मिळतं. बरं. आणि अभ्यास म्हणजे बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तुमच्या, त्याच्यासाठी सुद्धा व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा शाळेतून मिळतं का मार्गदर्शन? हां, मिळतं. बरं. सर, आता ही जी मुलगी आहे, म्हणजे तुमच्या ह्या विद्यार्थिनी ज्या आहेत, तर यांना आता तुम्ही म्हणजे हे जे विज्ञानाचं प्रशिक्षण देता, हे काय इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे सर? आमच्या इथे सेमी इंग्लिश आहे. हां, हां. बाकी विषय जरी मराठी मीडियममध्ये असले, तरी बरं. गणित आणि विज्ञान हे इंग्लिशमध्ये असतं. हो. तर त्यामुळे आम्ही मराठी, इंग्लिश या हं. दोन्ही माध्यमातून त्यांना जसं कळेल, हो. तर त्या पद्धतीने ते कन्सेप्ट क्लिअर करत असतो. बरोबर आहे. फार पूर्वी एक चित्रपट येऊन गेला होता सर, बनगरवाडी. त्या बनगरवाडी चित्रपटामध्ये एक शिक्षक शहरातून खेड्यामध्ये जातात. ती कादंबरी आहे गाजलेली आणि त्यांना खूप परिश्रम घ्यावं लागतं खेड्यामध्ये एस्टॅब्लिश करायला मुलांना. तुमच्या आमच्या वयाचे जे आता शिक्षक आहेत, जे एज्युकेटेड आहे आणि ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, कौशल्य मिळवलेलं आहे, ते एक असं चांगला एक लहर म्हणूया आपण आलेली आहे, की ग्रामीण विद्यार्थ्यांवर ते आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करतात आहे, नाही का? याबाबत सांगा ना काही, कसं वाटतं तुम्हाला या विद्यार्थ्यांना घडवताना? या विद्यार्थ्यांना घडवताना खूप आनंद होतो मॅडम. हो, कारण ग्रामीण भाग जो आहे, तो आता जसा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. हो, तर त्या भागामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी आवड आहे, हो. परंतु तसे संसाधनं मिळत नसते. बरोबर आहे. परंतु आमच्या शाळेमध्ये जसे आमची संस्था आहे, हो. पारवा शिक्षण संस्था पारवा, हं. त्याचे सचिव सन्माननीय श्री अण्णासाहेब देशमुख पारवेकर अर्थात. हं. यांनी बऱ्याचशा आम्हाला उपलब्धता हो, त्या ठिकाणी दिलेल्या आहे. हो. ते शैक्षणिक वातावरण तयार करून दिलेलं आहे. अच्छा. सोबतच गावातील जे नागरिक आहे, हं. ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला मदत करत असतात. हं, हं. म्हणून जरी ग्रामीण भाग असला, हो, तरी ग्रामीण भाग आहे असं कुठेही आम्हाला जाणवत नाही. बरोबर कारण आहे. आम्ही जरी शहरात राहत असलो, तरी आम्ही या विद्यार्थ्यांना शहरात काय असते, जे आमचे मुलं काय शिकत आहे, आम्ही हो. सेम तेच त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. हं, हं. म्हणून त्या विद्यार्थिनींना कुठलं काय पाहिजे, कोणत्या विषयावर, हो, कोणतं इंटरनेटवरून सर्च करणे, सगळी माहिती त्याची उपलब्धता आम्ही हो. त्यांना वेळोवेळी करून देत असतो. बरोबर. आता यामध्ये अडचणी बऱ्याच येतात, हं, कारण त्यांचे जे बेसिक कन्सेप्ट असतात, हं. हे सगळे क्लिअर नसते. नसतात. मग हं. आपल्याला सुरुवातीपासून जावं लागतं बेसिक. तो कन्सेप्ट 3ऱ्या, 4थ्या, 5व्या वर्गात आला असेल, हो, तर मग तिथून आपल्याला त्याचा अभ्यास करत, त्यांना ते आयडिया क्लिअर करत, मग या लेव्हलपर्यंत आणावं लागतं. बरोबर. कारण जे आमचं मॉडेल होतं PCM फेज चेंज हं, मटेरियल, हं.
हा टॉपिक BSc ला आहे, हो, म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचा अगदी. आहे. हो. तर मग त्या लेवलपर्यंतची ती सब्जेक्ट नॉलेज द्यायला आम्हाला म्हणजे बरेच दिवस त्यावर मेहनत घ्यावी मेहनत लागली. घ्यावी लागली नाही का? अंबिका, जेव्हा तुम्ही नागपूरला गेले आणि ह्या प्रदर्शनीमध्ये गेले, तर तुम्हाला काय बघायला मिळालं? कसा अनुभव होता? कारण तो एक वेगळा अनुभव होता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. कसं वाटलं तुला? तिथे खूप वेगवेगळे मॉडेल्स होते. हां. मी तिथे खूप मॉडेल्स पाहिले आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे हं. सुद्धा पाहिलं हं, तिथे. म्हणजे त्यामध्ये आपण अजून काय ॲड करू शकतो हं. हे सुद्धा मला कळलं. वाह! वाह! म्हणजे असं म्हणतात, की बाहेर गेलं, फिरलं तर ज्ञान वाढतं माणसाचं, नाही का? बाहेरच्या जगाची ओळखसुद्धा होते आणि त्या लेव्हलवर जे विद्यार्थी किंवा शिक्षक तुला भेटले असतील, तर इतर शाळांचे विद्यार्थी असतील, त्यातून शिकायला मिळालं, नाही का हां. बरचसं? बरं. सर, नागपूरच्या प्रदर्शनीमध्ये बऱ्याचशा एंट्रीज आल्या असतील बाकीच्यासुद्धा. हो. तर तुमच्या ज्या प्रयोगाचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? म्हणजे काय परीक्षकांनी कोणतं गृहीत धरले यातल्या गोष्टी? एकूण 461 प्रयोग त्या ठिकाणी आले होते, संपूर्ण महाराष्ट्रातून, अच्छा. हं. पूर्ण 36-37 जिल्ह्यामधून. हं. तर त्यामध्ये जे आमचं एक मॉडेल होतं हे सगळ्यात वेगळं होतं. बरं. हो. बरेचसे मॉडेल काही रिपीट असायचे, हो. परंतु आमचं एक युनिक मॉडेल त्या ठिकाणी होतं. हां. तर ज्यावेळी परीक्षक आले, हो. तर परीक्षकांनी सर्वात पहिल्यांदा अंबिकाला प्रश्न विचारले त्या संदर्भात. हं. नंतर आम्ही जो जेल पदार्थ विकसित केला, हं. तर तो जेल पदार्थ असा होता की त्याला कुठल्याही इलेक्ट्रिसिटीची गरज नव्हती हं. किंवा त्याला बॅटरीची गरज नव्हती. बरोबर. तो डायरेक्ट दिवसा आपण उष्णतेवर जर तो चार्ज केला, म्हणजे हो. त्याला हीट त्यामध्ये शोषून धरत होता तो पदार्थ. अच्छा. तर हं. मग तो रात्री उष्णता सोडत होता. तर ओके. असा पदार्थ आम्ही तयार केला इलेक्ट्रिसिटीची गरज नसल्यामुळे. हो, हो. त्यामुळे परीक्षकांना तो कॉन्सेप्ट खूपच आवडला. वाह! वाह! हं. त्यांनी तो कॉन्सेप्ट पाहिला, फेज चेंज मटेरियल कसा तयार केला, हं, हं. त्याबद्दल त्यांनी संशोधन म्हणजे त्यांनी स्वतः सर्च केलं. सर्च केलं. सर्च हो. केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा फेरपरीक्षणाकरिता जी टीम आली, हो. तर त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला सांगितलं की हा कन्सेप्ट हा खूप नवीन आहे आणि हो. तुम्ही जे कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे, तर हे मटेरियल जगामध्ये युनिक आहे. हो. त्यामुळे तुम्हाला यावर पेटंट सुद्धा मिळू मिळू शकतं, शकतं. हं. ज्याची आम्हाला तेवढी कल्पना नव्हती. अच्छा. परंतु तेथील परीक्षकांमुळे ते आम्हाला माहिती झालं की आमचं हे बरं. खरंच संशोधन आहे, हे त्यावेळी आम्हाला कळलं. सर, आता तुम्ही बोललात, की उष्णतामान हे वाढतं रात्रीच्या वेळेस. कारण सूर्यप्रकाश शोषून उष्णता म्हणजे आपण म्हणूया, की स्टोअर करून ठेवणार ते. किती फरक पडतो? किती डिग्रीचा फरक पडतो सर तापमानात? तरी आम्ही जशी ती यंत्रणा तयार केलेली आहे, हं. तर ती 20 डिग्रीपर्यंतचा फरक देऊ शकतो. अच्छा. म्हणजे बाहेर जर -10 डिग्री असेल, तर आतमध्ये +10 डिग्री तापमान ठेवू शकेल. हो. तर अशा पद्धतीची आम्ही ती यंत्रणा तयार केली. हो. म्हणजे जे आपण आतमध्ये एकदम उष्णही होणार नाही, हो. तर आतमधलं तापमान समजा 5 ते 10 डिग्री या दरम्यान ठेवण्यासाठी आम्ही एक इलेक्ट्रॉनिक सिस्टीमही त्यामध्ये लावली होती, हं. की समजा 10 डिग्री जर झालं, तर हं. व्हेंटिलेशन ऑन होत होतं, हं. इनलेट ओपन होत होतं, हं. सफोकेशन होऊ नये यासाठी बाहेरची थंड हवा आत यायची. अरे पुन्हा वाह! ऑटोमॅटिक आतमधलं हं. तापमान 5 डिग्री झालं, हं. की ती सिस्टीम बंद व्हायची. म्हणजे 5 ते 10 मध्ये ती कॉन्स्टंट चालायचं. एकूण 12 तासपर्यंत ते मटेरियल बरोबर. वर्क करतं. अंबिका, हे जे आहे म्हणजे हा जो प्रयोग आहे टेंटचा, हा कसा उपयुक्त वाटतोय तुला? म्हणजे आता जसं तू उल्लेख केला, की सीमेवर सैन्य आहेत किंवा जे लोकं कोल्ड भागामध्ये म्हणजे आपण म्हणू हिली रिजनमध्ये, हं. नॉर्थ ईस्टला किंवा द्रास सेक्टरला अशा ठिकाणी जे काम करतात थंडीमध्ये, कसं उपयुक्त वाटतं तुला ते? म्हणजे बाहेर जरी थंडी असली, मायनसमध्ये टेम्परेचर असलं, तरी त्या टेंटमध्ये प्लसमध्ये टेम्परेचर राहते हं. आणि त्यांना उष्णता मिळवण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त हो, ठरतं. म्हणजे ज्या डेथ होतात, आपण म्हणूया की बर्फात राहिल्यामुळे, थंडीमध्ये, हं. ज्या आपण म्हणूया की रक्त गोठून जातं, हां, हां. फ्रीज होऊन जातात लोकं, त्याच्यापासून बचाव होऊ शकतो नाही हां, का हां. यामुळे? बरं अंबिका, आणखी काय करावंसं वाटतं तुला विज्ञान क्षेत्रामध्ये? काही आहे का डोक्यामध्ये आयडिया? म्हणजे सायंटिस्ट व्हावं वाटतं का? मला आधी तर बँकिंगकडे जायचं होतं, हां. परंतु माझ्या मार्गदर्शक शिक्षकांनी सांगितलं, की माझ्यामध्ये संशोधन करण्याची ताकद आहे हं. आणि संशोधनाकडे वळ. वाह! बघू पुढे काय होईल. अच्छा, म्हणजे चालत राहायचं, प्रयत्न हां, करत राहायचं, नाही का? हां. बरं. मग आता तुझ्या सोबतचे जे विद्यार्थी आहे, त्यांना पण वाटतं का काही शिकावं म्हणून अशा पद्धतीचं? माझ्या मैत्रिणी हां, हां, मैत्रिणी. वाटतं त्यांना, पण हं, त्यांनी पण विचारत असतात, हं, "हे काय आहे? हं. हे असं काय बनवलं तू?" अरे वाह! हं. असं. आता आता मला एक प्रश्न तुला असा विचारावासा वाटतो, की आता विद्यार्थी अं,
बघूया आपण सीरियल पाहतात, चित्रपट पाहतात, मोबाईलमध्ये वेळ वाया घालवतात. पण तू हे काम विधायक काम केलेलं आहे. याच्यामध्ये तू वेळ सत्कारणी लावला. मुलांना डिप्रेशन येतं, कधी ते फेल झाले तर त्यांना वाईट वाटतं. तुला काय वाटतं, की आता हे जे तुला अचीव्हमेंट मिळालेली आहे, पहिला नंबर मिळणं म्हणजे खूप आनंदाचा क्षण असतो, नाही हां, का? हां. कसं वाटलं त्यावेळेस तुला? जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मला खूप आनंद आणि अभिमान वाटला. हं, कारण आमच्या ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये हा खूप मोठा सन्मान आहे. बरोबर. मग मला खूप आनंद झाला त्यावेळी हं, हं. मग आणि गावामध्ये कसं वातावरण होतं? तुला कसं रिस्पॉन्स केलं सगळ्यांनी? गावामध्ये मला खूप हो. गावामध्ये माझी खूप तारीफ केली त्यांनी अच्छा. हं. आणि मला प्रोत्साहन देत आहे, की पुढे पण तुझा नंबर आला पाहिजे वाह! वाह! असं. अच्छा. म्हणजे आता आपल्या गावातली एक मुलगी नॅशनल लेव्हलवर गेलेली आहे, याचा खूप अभिमान आहे ग्रामस्थांना, हां. नाही का? लिखाण सर, थोडं शाळेच्या उपक्रमाविषयी सांगा ना, की आणखी काय-काय उपक्रम राबवता तुम्ही? आमच्या शाळेमध्ये सर्व प्रकारचे उपक्रम राबवले जातात, बरं. हं. शासनामार्फत येणारे. हो. फक्त एवढेच नव्हे, तर आम्ही वर्ग 10वी साठी 1 तास रोज एक्स्ट्रा क्लास घेत असतो. हं. सोबत जे शिष्यवृत्ती, NNMA जे परीक्षा असतात, हो. स्पर्धा परीक्षा हो. विद्यार्थ्यांसाठी, हो. त्याचं वेगळं मार्गदर्शन आमच्या शाळेमध्ये दिलं हं. जातं. हां. सोबतच जे अप्रगत विद्यार्थी आहे, म्हणजे बरोबर. ज्यांना लिहिता वाचता येत हो. नाही, हो. अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक्स्ट्रा वेळ देऊन त्यांना लिहिणे, वाचणे ही हं. सुद्धा याची सुद्धा माहिती दिली जाते. त्यांच्याकडून वर्क करून घेतलं जातं आमच्या हं. शाळेमध्ये. हं. सोबतच जसं सायन्स एक्झिबिशन आहे, तर या सायन्स एक्झिबिशन जे होतं शालेय स्तरावर, तर या विज्ञान प्रदर्शनीमध्ये विविध विद्यार्थ्यांना कसे नवनवीन मॉडेल बनवता येईल यावरही मार्गदर्शन दिलं जातं. हं, हं. सोबतच जो गणित विषय असतो, हो. गणित दिन साजरा केला जातो. मग गणितावरचे नवनवीन सूत्रे कसे तयार झाले आहे, त्या हं. सूत्रांवर आधारित मॉडेल आपल्याला कसं तयार करता हो. येईल. हो. तर या संपूर्ण जे उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना समाविष्ट केलं जातं हो. आणि सगळं गणित, विज्ञान, इंग्रजी भाषेचं सगळं ज्ञान आमच्या शाळेमध्ये दिलं दिलं जातं. जातं. पूर्वी कसं सर, की फक्त इंग्लिश मीडियमच्या शहरातल्या शाळा यातच मुलं घडतात असं पालकांना वाटायचं. नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे शासनाचं, याविषयी सांगा ना काही? म्हणजे उपयुक्त कसं आहे? नवीन शैक्षणिक धोरण यामध्ये कसं सर्वात मोठं म्हणजे त्यांनी आकृतीबंध चेंज केलेला आहे. बरोबर. हं. जसं आधी 8, 9, 10 3 वर्ग आपण हायस्कूल म्हणायचो. हो. आता त्यांनी 9वी 10वी म्हटलेलं आहे. हं, तर हं. 8व्या वर्गाला त्यांनी प्रायमरी गटामध्ये टाकलेला हं, आहे. तर हा थोडा आकृतीबंध सर्वांना जुळवून घेण्यासाठी हं. तो वेळ लागेल. वेळ लागेल. कारण हां. जर 8वा वर्ग जसा आमच्याकडे आहे, हं. तर बऱ्याच शाळांमध्ये जिथे 8, 9, 10 असते, हो. तो 8वा वर्ग जर जिल्हा परिषदेकडे गेला, तर मग त्यांच्याकडे तसे शिक्षक नसतील. हं, कारण हं. त्यांना मग ते विषय शिक्षकांची भरती करावी भरती लागेल. करावी लागेल. हां, बरोबर. मग म्हणजे थोडंसं अभ्यास करण्याची गरज आहे या विषयावर आणखी थोडा, नाही आणखी का? तो खूप मोठा विस्तृत विषय आहे. बरोबर आहे. हं. लिखाण सर, आता तुम्ही जाता-जाता आपल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना काय सांगाल सर, की आपण असं म्हणूया, की ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याची भूमिका ही शिक्षकाची आहे आणि ती खूप मोठी भूमिका आहे. म्हणजे तुम्ही, आम्ही किंवा इतरही जे सन्माननीय सदस्य समाजामध्ये आहे, ते शिक्षकांमुळेच घडतात. त्यांना जी कुठे म्हणजे त्यांना हुद्दा मिळतो किंवा जे काही नाव मिळतं ते शिक्षकामुळे मिळतं असं म्हणायला पाहिजे. शिक्षकांना काय सांगाल आपण आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? सर्वांना माझा एकच संदेश राहील, की जसं आम्ही शिक्षक आहोत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवतो, तर ग्रामीण भागामध्ये खूप कौशल्य आहे विद्यार्थ्यांमध्ये. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्यामधील आत्मविश्वास जागृत करणे हे शिक्षकांचं कार्य आहे आणि त्यांना योग्य दिशा दाखविणे आणि त्या दिशेवर जाण्यासाठी त्यांना काय मदत करता येईल ती शिक्षकांनी केली पाहिजे. हं. आणि सोबतच जे विद्यार्थी आहेत, तर विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये कोणतं कौशल्य आहे हे ओळखणं गरजेचं आहे आणि बरोबर. जे कौशल्य त्यामध्ये असेल, कशात आवड आहे, रुची आहे, तर हे शिक्षकांसोबत जर विद्यार्थ्यांनी चर्चा केली, तर शिक्षक नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्यावर मार्गदर्शन करतील हं. आणि त्यांचं ते कौशल्य कसं विकसित करता येईल, तर यावर सुद्धा शिक्षक लक्ष देऊ शकतील. अर्थात. अंबिका, तुझं काय म्हणणं आहे? तुझ्या मैत्रिणींना, तुझ्या सोबतच्या विद्यार्थ्यांना काय म्हणशील तू? मेहनत किती महत्त्वाची आहे? सतत मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा हं. आणि जिद्द आणि आत्मविश्वास असेल, तर सफलता निश्चित आहे. वाह! तर श्रोतेहो, आज आपण बातचीत केली अ, बाबासाहेब देशमुख विद्यालय पहापळचे, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळचे शिक्षक निलेश भास्करराव लिखार आणि विद्यार्थिनी अंबिका महादेव धुडे यांच्याशी, ज्यांना माध्यमिक आदिवासी गटामधून मॉडेल राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
अंबिका आणि लिखार सर, या पुरस्कार मिळाल्याबद्दल मी तुमचं खूप खूप अभिनंदन करते. आपण इथे आलात आणि आपले अनुभव आमच्यासोबत शेअर केले. मी आकाशवाणीच्या वतीने आभार मानते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद मॅडम.